मी अपराधा देहाचा संबंध आणि विकारमय अवस्था व्यक्तीची ती वागवणं म्हणजे अपराध आहे. विकारामध्ये मन विहार करत, थोर पाप आहे, अघोर दोष आहे. हा दोष अविद्येचा, हा व्यवहार गुणाचा. त्या गुणाच्या संबंधानं देहभाव जिवंत ठेवणं हा माझा अपराध आहे. हा अपराध बंद होण्यासाठी साधक साधूला शरण आहे. त्या क्षणी अज्ञानाचं मरण आहे, तो क्षण विलक्षण आहे. त्या ठिकाणी भगवंताचं मिलन आहे. तो अद्भुत चमत्कार आहे. तिथं सुखाचा आविष्कार आहे, तिथं आनंदाची बहार आहे, तो आत्मसाक्षात्कार आहे. ते सगळं खरं सौख्य आहे. ते आपलं सार्थक आहे. आणि देहभाव हा निरर्थक आहे. देहभाव संपवणं हे भक्तीचं प्रतीक आहे. आत्मरंगात रंगणं हे हृदयाचं सौभाग्य आहे. आणि ऐक्याचा आनंद घेणं हे महावाक्याचं फल आहे. आणि ते फल म्हणजे परम सुख आहे. ते अध्यात्माचं रूप आहे. त्या सुखाला भोगण्यासाठी हा जन्म आहे. ते सुख न भोगलं, आपण जन्माला येऊन काय केलं हे कळणं मस्त आहे. व्यर्थ जन्मणं आणि व्यर्थ मरणं याला अर्थ नाहीये, निरर्थ. व्यर्थ जन्माला आणि व्यर्थ गेला, अनर्थ झाला. म्हणून व्यर्थ जगुने, अनर्थ होणे, अविद्या राहुणे, विभाव उगुणे, आत्मभाव संपुणे, ते जगण्याचं फल भोगावं, त्याचं नाव आत्मभाव. हा भाव अध्यात्मन प्रगट होतो आणि हे सुख हृदयात नांदतं. त्या सुखासाठी वेद प्रगट झाले आणि या सुखासाठी गीता माय बनली. तिथे कृष्ण परमात्म्याच्या मुखातून ती गंगा आपल्या हृदयात थांबली आणि त्या गंगेमध्ये मन स्नान करत. त्या गंगेमध्ये ते मन जेव्हा स्नान करत तर ते मन राम बनत. हा अद्भुत चमत्कार वेदाचा, हा नमस्कार गुरुचा, हा बोध सुखाचा, हा आविष्कार ज्ञानाचा आणि हा मार्ग मोक्षाचा. म्हणून ह्या मार्गावर जो बुद्धी, जी बुद्धी प्रवास करते तिला साधक, साधकता नाहीत त्या बुद्धीला.
चित्तवंती मोक्ष येत. गुरुपशी शरण जाती तेव्हा तुझं भाग्य उजळत. त्या बुद्धीचं नाम जीवाचं दैन्य जात. दुःखाचं सुख मिळत. परमात्म्याचं ते वैभव असत वेदाचं. आणि ती स्थिती असती अभेदाची. तो भाव असतो परमसुखाचा. तो भाव चिरकाळ टिकणारा आत्मभाव असतो. तो आत्मभाव संताच्या संगतीतून, वेदाच्या संपत्तीतून, अध्ययनाच्या शक्तीतून, गुरुच्या भक्तीतून प्रगट होतो. स्वतः वाचन करून नाही. ढिगवाचा की काही ढगवाचा. स्वतःची बुद्धी कधीही काम करत नाही. पण तीच बुद्धी जर शरण गेली तर ती बुद्धी बुद्धी राहत नाही. मग काय बनती तर ती स्वरूपाच्या आकारामध्ये स्वरूपवान बनते. देहाला शिवत नाही आणि जगात थांबवत नाही आणि ती रामाला सोडत नाही. ती रामाला सोडत नाही का? ती रामाहून अलग होतच नाही. त्याला भेद म्हणतात, त्याला वेद म्हणतात, त्याला शक्ती म्हणतात, त्याला शिवशक्तीचा संगम म्हणतात. अमरनाथ, अमर होतो जीव, त्याला अमरनाथ म्हणतात. मृत्यू संपतो, जन्म कुठला? भेद संपतो, भेदभाव कुठला? विकार आटतो, तर गुण कुठले? ज्या गुणाच्या संबंधाने विकाराचा आविर्भाव तयार होतो आणि बुद्धीमध्ये देहाचा आकार नमाजतो, तेव्हा मन पागल बनत आणि पाप पुण्य उतू येत. तो विकार, तो आकार केव्हा जातो? निर्विकार प्रगटतो. लक्षात ठेव. म्हणून निर्विकार अवस्था होण्यासाठी, देहाचा संबंध टाकण्यासाठी, आत्मारामात येण्यासाठी, आपल्या पदावर राहण्यासाठी, आत्मभाव भोगण्यासाठी आणि भ्रमाला पेटण्यासाठी केवळ संत कारणीभूत आहेत. तुमचे नाते पैसा काढी लावा, ज्या मनामध्ये ज्या नात्याचा मोह असतो ते मन भिकारी असत. ज्या मनामध्ये संताची ओढ असते ते मन जगात महान असत. म्हणून नाथ संताचं, प्रेम ग्रंथाचं, आत्मचिंतन वेदाचं, सुख मोक्षाचं आणि साधना भक्ती भगवंताची, हे नातं महान आहे. कोणता जन्म खरा? कोणते नाते खरे? कोणता देह खरा? कोणता देह तुम्ही? कोणत्या देहात चिटकलात? कोणता देह तुमचा आहे? 56 लाखो देहात फिरत आलात, वासनेमध्ये मरत आलात, विषयाला धरत आलात, देहाला माझं म्हणत आलात, काळोखामध्ये आयुष्य फेकत आलात. अज्ञानाचा काळोख तुम्ही वागवला. भगवंताची ओळख कुठे गेली? संताचं प्रेम कुठं आलं? देहाचं प्रेम उतू गेलं, जीवन मातीत गेलं आणि प्राण लोकांतराला गेला. चांगलं झालं का? मोह घातकी आहे, देहभाव घातकी आहे. देहभाव का उत्पन्न होतो? कधी प्रश्न केला का कुणाला? हाताची पूजा आणि तोंडाची पूजा कसा करीत मरूस तर? देहभाव का उत्पन्न होतो? जडाचा का संबंध होतो? जगताचा भ्रम का मनात थैमान घालतो आणि खोट्या नात्यासाठी जीव का रडतो? विचारा एकदा स्वतःच्या मनाला. नातं रडवतं हे लक्षात ठेवायचं. म्हणून त्या नात्याला थोडस बाजूला सारायचं, इंद्रियाला थप्प करायचं,
विकाराला भस्म करायचं, आकाराला बाधित करायचं, ज्ञानाला प्राणात ठेवायचं आणि बुद्धीला ब्रह्म करायचं, असं जीवन जगायचं. त्याला आम्ही नतमस्तक होऊ. रामकृष्ण हरिताई साष्टांग. संबंध घेऊन जर ते रडवत तर त्या संबंधाला काडी लावा. त्याचा संबंध नित्य आहे, त्याला तुम्ही झाकता तर तुमच्या जगण्याला काय अर्थ आहे? रस्त्यानं कुत्र फिरतं आणि काय जागा त्याला कुठे एका ठिकाणी, तसं तुमच्या बुद्धीला जागाच नाही. कुठे इंद्रियात, कुठे देहात, कुठे घरात, कुठे टप्प्यात, कुठे बँकेत, कुठे थांबते तुमची बुद्धी? कुठेच नाही थांबत. फिरते ना कुत्रे दारोदार. बोलणं माझं खराब असेल, मला माहित नाही काय बोलते, कुणासाठी बोलते मला सांगू नका ते. पण जेव्हा मन हे जसं फिरतं कुठं बी आणि देहाला धरतं, तेव्हा ते भगवंतापासून दूर होत. त्याच नाव अज्ञान. अज्ञान म्हणजे काय? अज्ञान म्हणजे काय? कशी वस्तू आहे का? अज्ञान सिद्ध होत नाही. वेदानं अज्ञान मांडच नाही. माऊलीनं मांडलं तर खोटं मांडलं, कुणी मिथ्या मांडलं आणि वेदाला अज्ञानाला जागाच नाही. बघू तो विषय नंतर. पण जीव हा जन्माला काय येतो आणि देहाकडे का जातो, गुणामध्ये का राहतो आणि वासनेला उत्पन्न का करतो आणि भेदामध्ये का जगतो, त्या प्रश्नाचं उत्तर सांग. मग सुद्धा संसाराला लावलं, पैशामध्ये घातलं, पैशाचा माल दाखवला तर तुमच्या आयुष्याची लाज गेली. काय करता घरंदार? किती क्षण आहे? तुमचा उद्धार कुठे आहे? तुमचं जीवन कशात अनमोल ठरणार आहे? बघता बघता बाप गेले, माय गेले, नाते गेले, एकटं उरलं तर तुम्ही पण जाणार आहेत. काहीतरी गोळ्या करा ना. धुंदी कशाची? संसाराची धुंदी. वा रे वा, हे पटत नाही आम्हाला बिलकुल. आता ऐका, गाभाऱ्यात जातो. एकच मिनिट बोलते. श्लोकाच्या, गीतेच्या श्लोकाचा भावार्थ जेव्हा साधनेच्या द्वारे चिंतनाच्या माध्यमातून गुरुच्या संगतीतून जो ध्वनी तुमच्या आत जातो हृदयाच्या गाभाऱ्यात, तर त्या परमात्म्याचा प्रगट करतो. तो ध्वनी गीतेचा असतो, अनुभवी माऊलीची असती, ज्ञान ईश्वराचं असतं, सुख अनुष्ठित असतं आणि त्याचा प्रभाव या हृदयात असतो. हे श्रवण वेदाचं असतं आणि हे संपत्ती न संपणारे असतं. आपण तलवार घासतो युद्धाच्या वेळेस आणि घासून ती तलवार एवढी तल्लख होती तर टेकायला उशीर वस्तूला कापते. तसं बोधानुभूती तल्लख होती, त्या अज्ञानाला एका क्षणात कापते. पण अलीकडे अज्ञान, श्रवण, भगवंत, अध्यात्म हे सगळं संपलंय. वाघ, बहिरंग, जे काही जीव येणू नावे ते तर भोग संभवे ऐसे जाण तैसे चराचरागवे. हे जीवसृष्टी, भूतसृष्टी, प्राणी, जड हे सगळ्या वस्तू दिसतात जगतामध्ये. नद्या, पर्वत, भूमी सगळं काही जे दिसत, चर आणि अचर, एक हालचाल करणार आणि एक हालचाल रहित. ही सृष्टी जेव्हा उत्पन्न होती तर त्या उत्पन्न होण्याच्या मागे त्या उभयता संबंध असतो. उभय म्हणजे दोघं म्हणजे क्षेत्रज्ञ आणि ह्याच्या संबंधातून ही सृष्टीची उत्पत्ती आहे हे तू जाणून घे. आणि हे कळल्यानंतर आपली जागा कुठे दाखवायची आहे? स्थान कुठे? जिथे आपण मी म्हणतो ना, तर त्या मीला स्थान दाखव. जे बी भूतसृष्टी उत्पन्न होती तर क्षेत्र आणि क्षेत्र. क्षेत्र नाम प्रकृती आणि प्रकृती नाम म्हणजे महाभूताचा आणि गुणाचा संगम आणि त्याचा त्या बाजूला असलेला क्षेत्रज्ञ. ह्या दोघांच्या संयोगातून हे भूतसृष्टीचा उगम आहे. आणि भूतसृष्टी ही तुझी नाहीये, त्याने उत्पन्न केली, त्या ठिकाणी तो धारण करतो. मग सृष्टी त्याची आणि त्यानं संबंध केला आणि त्या संबंधातून मायेनं पसारा केला आणि जे प्रणय त्या पुरुषाच्या संबंधातच झाला. ते गुण, ती प्रकृती, ती सृष्टी, ते चर, ते आचर त्या पुरुषाच्या पोटामध्ये समाविष्ट होतं आणि प्रकृतीच्या माध्यमातून पुन्हा बाहेर येतं. हे कवर करायचं. तर वेदाचा सार यामध्ये म्हणजे समजणं, त्याचा आनंद हा स्वानंद असतो, करणं हे स्वानंद नसतं.
करणं ही क्रिया आहे, जाणं येणे जत्रा आहे, आणि होणं हे ज्ञान आहे. का कळत नाही बाबी लोकांना? मनातून बुद्धी जेव्हा बाहेर येते तर कर्माचं फल घेऊनच येते. पण जेव्हा कर्माचं फल बुद्धीमध्ये आलं तर ते कर्माला टेकत नाही, कर्माचा भाव धरत नाही आणि कर्माचं फळ मागत नाही, निष्कर्म बुद्धी होती. तेव्हा ती उच्च होती, उपासनेमध्ये प्रवेश करते आणि भगवंताचं प्रेम धरती. तेव्हा ती शुद्ध आणि प्रेमास्पद बनते. तेव्हा ती भगवंताला जाणण्यासाठी पूर्ण प्रेममय अवस्थेनंतर ती भगवंताच्या सत्तेत जाण्यासाठी ज्ञान योग करते. उपासनेच्या नंतर का समजत नाही की एकातच का राहतो आपण? कर्मच करतात बायका, आणि आपल्या बायाचा काही धंदाच नाही. धोंडे येऊ बाया पागल होत येतात. किती धोंडे करावं काय कळत ना, आणि अज्ञानाचा धोंडा छातीतच ठेवती. कुठे का जो अज्ञानाचा धोंडा तुझ्या डोक्यात बसलाय अनादिकाळापासून, ते धोंडा काढ. तीच खरी पूजा आहे. रताळ बत्ताचे रताशी घेऊन बत्ताशी घेऊन कुठे फेकन कुठं देन, ते बाबा काय करते? धोंडा तुमच्या का कर्मात होता तुम्ही लोक? करायचं तितकं बाजूला करायचं आणि आत्मचिंतनात रंगायचं. अज्ञानाच्या धोंड्याला विघरून टाकायचं. बोधाच्या पाण्यातून, वेदाच्या गंगेतून, साधूच्या संगतीतून तो धोंडा अज्ञानाचा जेव्हा विलय पावतो तर वृत्ती भगवंतात रममान होती. हे धोंडा कोणीच काढत नाही. 50 धोंडे 55 धोंडे रिकाम्या बाया कमट्याच्या आबा बाबा आबा रिकामे. काही काम नसतं, धंदा नसते. तिने केले की हिनं, हिनं केले की तिनं. मोकार कुठे स्पर्धाच आहे? थोडं कमी नाहीच कुठं. आपल्या चिंतनात, आपल्या अनुभवात, आपल्या वेदाच्या ज्ञानात, आपल्या आयुष्याचं धन कशात आहे? केलं 10 वर्ष केलं, गेले गेला 20 वर्ष केलं, किती वर्ष करते आता? तुला बी कळलं आणि हिला बी कळलं. ती म्हणती मायचा जीव घेऊन लेकी ग म्हणा. आई आता बस ग, किती मरमर करती. ती म्हणते आण देव, आम्ही म्हणतो ज्ञान देव. अवघड एक द्या ना बाबा, 1 द्या 2 द्या 5 द्या 33. बाबा 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 कशी उत्पन्न सांगितलं. आता 57 या लागे अर्जुन क्षेत्रज्ञ प्रधान पासून न होती भिन्ना भूत व्यक्ती. क्षेत्रज्ञ प्रधान पासून न होती भिन्ना भूत व्यक्ती. सृष्टी व्यक्ती, भूत व्यक्ती. आपण भूतापासून बनलेली व्यक्तीच, मग भूत वाटत नाही, मी देह वाटत. प्रधानापासून भिन्न ही जी सृष्टी आहे, प्रधान म्हणजे प्रकृती आहे आणि प्रकृतीला आधार पुरुष आहे. डायरेक्ट संबंध त्या भूताचा माझ्याशी आहे आणि त्याने केला देहाशी मरू द्या. काय आवड भूत सृष्टी. आणि तुम्हाला सांगा, हे बाकीच्या कथा ऐकणार लोक चालतं इथं म्हणून आमचं बरं वाढत नाही वेदांताचं. माझ्या रोजचे लोकच असतात, बाकीचे कोणी येतच नाही, पुत्र येत नाही आमच्याकडे. काय सर्व न येत, कारण तेवढं पुण्य नसतं, तेवढं कळणं नसतं. अधिकार नाही, संसार कोणती बाहेर येत नाही. बाहेर फक्त शेवटीच येते बाहेर, आधी येतच नाही. तसंच आहे आपलं चिंतन, आपलं श्रवण, आपल्या आयुष्याचं अध्ययन येत नाही बाहेर. कुठं अडकत येते, पुन्हा सर्प होऊन खाली येते. मित्रदोष आला घराभोवताली उठून त्याच रूपाने देतात तुमच्यापासून. तरी कोण बायांना जावं, संसार ढकलावं. झालं पोट्ट बाजूला गेलं, लग्न आलं, पोट्टी नवऱ्याकडे गेली, इथे ये ना आता. मला तिच्या घरातच वट्टन किचन किड्यामध्ये बोलणं वाईट वाटतं. खरंय आपण तुमची गरज नाही त्या बोरा आजकालच्या.
काय गरज नाही. तोंडा चोमडे मला करते तर पुन्हा माघारी किती एक असते तो सगळी आकरण आहे का दोन दुखण्यासारखं आहे का ते वाजले की लेकरू नाहीचं आणि बँड वाजा की लेकरू त्या काठीच कोणत्याकडे आलं तुझं कर्तव्य झालं अध्यात्माकडे ये जीवनाचं मंगल करावं आयुष्याची संपत्ती लुटावी वेदांताचं ज्ञान आपल्या हातात बुद्धीत यावं आणि आपण मुक्त व्हावं आणि बरं ही पिढ्या गेली बाजूला गुतून बसलं बायको बेगाला रामकृष्ण आरी आपल्या कशी पुढ्या गेली चलू इकडे पण कसं वाटत का तुम्ही अर्जुना क्षेत्रज्ञ प्रधान पासून न होती विन्ना भूत व्यक्ती भूतापासून बनलेल्या सृष्टी मधला व्यक्ती असो का चर असो का अचर असो प्रधानापासून भिन्न नाही आणि प्रधान ही प्रकृती आहे प्रकृती संबंध पुरुषाचा आहे आणि उलट संबंध त्याचा आहे आणि तू त्याच्यापासून अभिन्न नाहीस भिन्न नाहीस आणि तू देहाला माझं म्हणतो देहाला बाजूला करतो तुझा संबंध त्या भगवंताशी आहे कसले अमृत माऊलीने पाजले त्या काळामध्ये 7:30चा आणि इकडे जायचं आणि हे वाचायचं आणि तिकडे जाऊन हातात पान टाकायचं आता काय करा आणि हे काय दान केल्यावर पुण्य आपण सांगितलं का एका गायला 100 साडी तिची आवड आहे गाय एक देणारे 1000 चालू द्या मग चारा मी चरते तिष्ठन्तं परमेश्वरम समत सगळ्या भूतामध्ये समरूपाने एक आहे पण त्या एकाच अनेक बनलेला आहे पण अनेक हे एकावर आहे हे ज्याला जाणलं तो माझ्यात आहे ज्याला मला नाही जाणलं तो भूतात आहे किती सुंदर शब्द आहेत वाणीतून जेव्हा निघतात त्या वाणीच्या उच्चारातून गीतेचा श्लोकाचा भावार्थ जेव्हा ध्वनी रूपाने येतो ते ध्वनी पापाला जाळून टाकतो पण जेव्हा तो बोध हृदयात येतो तर अज्ञान समाप्त करतो तो ध्वनी म्हणजे गीतेचा असतो तो श्लोक म्हणजे वेदाचा असतो मग तो भावार्थ म्हणजे सुखाचा असतो आणि देहभाव हा अनर्थ असतो खूप चिंतन आहे मला आपण वाद नाही पण श्लोक आता सुंदर लागायले मला मॅडम सकाळी वाढ झाल्या बोलल्या ताई बोल काय आणि श्लोक मस्त समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति इथपर्यंत आलतो आपण हे स पश्यति ही सृष्टी जी भूतानं बनलेली आहे त्या भूताला आधार पुरुष परमात्मा आहे पुरुषा संबंध प्रकृतीचा आहे आणि प्रकृती भूतानं बनलेली आहे भूत हे नश्वर आहे आणि त्याच्यामध्ये शाश्वत मी आहे हा जो जाणतो या पश्यती स पश्यती त्यानंच मला जाणलं आणि त्यालाच मला पाहिलं आणि त्यानं माझ्याकडं त्याचं मन माझ्याशी एकरूप झालं या पश्यती स पश्यती मी खूपदा म्हणले की ताई आमच्या नानाला मी कळायला नाही कधी आम्हाला काय मोकलत नाही लेख माईपासून नीट वागत नाही सासूपासून नीट म्हणत पहिलेच लेख आताची नाही आताचा उभा धिंगाणा माईपाशी काय करते तयार करते सासूपाशी तसंच आहे खरंच आहे पटत तंतू नव्हे तरी तंतूच ते आहे ऐसा खोली डोळा पाहे ऐक्य हे गा ऐसी खोली डोळा पाहे ऐक्य हे गा असं चालतंय ऐक्य हे गा सांगतात अर्जुनाला तुझा आणि माझं सदा ऐक्य आहे पण तू मला सोडून खोट्याला धरलंस असं तंतू पटतो तंतू नाही हे पटतो तंतू नव्हे तरी तंतूच ते आहे तू पोट म्हणताना ते तंतूच आहे जग म्हणताना मीच आहे हे तुला कळलं तर तू माझ्यातच आहे बापरे
राम कृष्ण कृष्ण कल्याण वस वस पटत तंतू नसे कल्याण म्हटलं तंतू नसे पण तंतूच पटासे. आणि तू पट म्हणताना तंतू आहे. तंतूला कुठं म्हणतोस तू? पट म्हणतोस. मग अनेक तंतूचा समुदाय म्हणजे पट आहे आणि अनेक भूताचं मिश्रण म्हणजे जग आहे आणि त्या जगाला आधार म्हणजे मी आहे. आणि हे ज्याला कळलं ते मी तू नाही. खूप सारे मी तुम्हाला म्हणलं एक त्या सकाळी बोलली तुमच्याशी की आता नंतरच्या ज्या वीची होती अग्नीची होती एकाची एक आहती तरी ते भूत प्रतिती वेगळी कसे. भूती अवघीच होती ती सगळी सृष्टी आहे भूताचीच आहे पण ती भूत वेगळे वेगळे. सुंदर सिद्धांत ऐका. भूत अवघेच होती सगळे भूताने सृष्टी बनती पण प्रत्येक भूताचे गुण आणि कार्य वेगळे येतात. पण जे वेगळे असून जग येतात सगळे. पृथ्वीमध्ये जल वेगळे अग्नी वेगळा आहे. अग्नी पोहतो आणि जल थंडावा देतो पण जेव्हा एकत्र ते येतं तर ते गुणधर्म सोडून एका ठिकाणी आणतात. ती भूतसृष्टी किती सुंदर आम्हाला का धंदा नाही या वेळेला काही जास्त काम नसते. 50,000 त्यामुळे तुम्ही लई खोल चालला नाही म्हणजे मग काय बरं करायचं म्हणतो. अगदी सूक्ष्म. जेव्हा समुद्रामध्ये माणिक वासू घ्यायचे असेल तसं घोड्याला रथात जावं लागतं आणि वरी वरी मासे बघावं लागते. मासे खायचे तयार आहे मासे बघून आपण जेव्हा मृत्यू रथात येतो तर भगवंतापाशी ती थांबते. मग देहातून ती भिन्न होते ईश्वराच्या भिन्न होती आणि तेव्हा ते तत्वनिष्ठ होऊन आपल्या आपल्या भगवंताशी समरसवंती कधी जीवन मुक्ती. नसतो नाही माया. पण हा परमार्थ झुकतो कुणाला भावी आवडतो कुणाला बसतो कुणाला मिळतो कुणाला काय त्याचं भाग घेतो कारण अन्य मिळत असेल मला. तुम्ही कुठे जा त्या डोंगरावर बसलं तिथे 2 पोरी त्याला 2 बायका तुम्ही ऐका. आता कवर ऐकतो बायका नाही ऐका तिने तप केलं तर पुण्य बाप्पा. मग तुझं तप कुठे गेला आता ऐकणाऱ्याच है ना. त्या ऋषीने कपिल महामुनीचा अवतार झाला. आता कपिल महामुनी सांगायला आम्ही 2 महिने घातले की नाही सांगतो शास्त्र. ते म्हणते नारळ फोडा कपिल महामुनीचा अवतार सांगितलं चला पुढी शेंडी. काय करावं आता हे कपिल महामुनी नारळ फोडा म्हणतो अर्धतला म्हणतो पुटीला. काय करा कपिल महामुनी कपिल महामुनी त्याला टोकन होतो अर्धा अवघडे. भूती अवघेच होती एकाची एक आहती एकापासून भूताची उत्पत्ती होती तरी ते भूत प्रती वेगळी कसे. ते भूत मात्र कसे त्याचे अलग अलग आहेत पण त्याची ब्रह्मांडात त्या भूतापासून बनलेली सृष्टी त्याची बुद्धी तुला आहे पण प्रत्येक भूत वेगळे ते कुठं कळते. किती सुंदर चिंतन आहे. याची नामेही अणाने त्या भूताचे नाम एकच सारखी. याचे नामेही अणाने वेगळे वेगळे नाम येतं. पृथ्वी आपटे जलवायू अनारिसे वर्तने त्याचं अनारे वर्तन व्यवहारच आहे ना. पाणी खळखळ वाहतं अग्नी भडभड करतो वायू भेळ असतो आकाश चौकड दट्ट भरलेले असे वेगळे वेगळे आहेत ना. वेगळे वेगळे व्यवहार आहेत प्रत्येक भूताचे. अनारिसे वर्तने वेशही सिराणे अग्नेयाचे याचे वेश निराळे म्हणजे त्याचं स्वरूप. पाणी कसे ओले अग्नी कसा दाह करा. पृथ्वी कशी जड आहे वायू कसा चंचल आहे आणि हे सगळे कसे वेगळे वेगळे पण एकत्र कसे आले पुन्हा बघूया चला. आणि आपल्या आयुष्याचं सार्थक न करून हे सगळं बाकी मिळतच जगायचं कर्म करायचं स्वर्गाला जायचं पुन्हा खाली यायचं. हे असं सेवन करा
की जाणं नाही, येणं नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, भोग नाही, वास्तू नाही, वृत्ती नाही, देह नाही, तू नाही, मी नाही, तो ब्रह्मभाव. होतं का पण यांना? आवडतं का लोकांना? हातावर पाणी टाका, पोरावर पाणी टाका, टाकत बस का वरून. चला. ऐसे देखोनी तिरटी भेद सुनी हन पोटी, ऐसे देखोनी तिरटी. हे बघ ना, तू भूत वेगळे येतं. अर्जुना पहा, वेगळे वेगळे भूत आहेत ना. देखोनी तिरटी अर्जुना, भेद सुनी हन पोटी. बघा, हे भिन्न आहे. कसे भिन्न आहे? सगळ्याचा भेद आहे. भेद सुनी हन पोटी, तरी जन्माची कोटी न लाहसी निघो. तू हे जर जाणलं नाहीस, ऐसे भेद असून हन पोटी, तू जर भेद चित्तात धारण केलास तर कोटी जन्मात पण तू देहातून भेदातून बाहेर निघणार नाहीस आणि मला प्राप्त होणार नाहीस. भेद हन पोटी. बघा शब्द त्याचे. भेद सुनी हन पोटी, तरी जन्माची कोटी न लाहसी निघो. तू किती जन्म घे, पण तू जर भेदात असशील, तर त्या भेदातून जर निघाला नाहीस तर कोटी जन्मात तुला जन्म मृत्यू पण कोणी थांबवणार नाही. भाभी, हे का लोकांना समजत नसेल? आता मी युट्यूबवर विचार करते, वेगळं वेगळं बघते आणि त्यांना आता 5-7 तुम्ही थांबणार आहे, मला 5-7 घ्यायचे ते वर उद्या म्हणायचं काय चिंता नाही. आता उद्यापासून चिंता कमी घेणार आहे, सांगणार आहे. कारण 9 महिने झाले बाजामध्ये सांगा. त्याला डोकं नाही, मला डोकं आहे. मी बिन डोकं नाहीये. एक अध्याय एक वर्ष असतो का? आता अजून सांगा मला 2 महिने लागतील. 11 महिन्यामध्ये एक अध्याय. तुमच्या 18 अध्याय लावायच्या आधी मी तर गुचकळ कसं करायचं? ओवीचं मंथन चिंतन जर केलं तर बुद्धी ब्रह्मामध्ये परिणित होती. बसा कळच नाही बाय नकल. नाना प्रयोजनशिणे दीर्घे वक्रे वर्तुळे, होती एकाची फळे तुंबिनीची. अर्जुना, एक भोपळ्याचा वेल आहे, लांब लचक वाढला, फळ संपक लागले, पण त्या भोपळ्याचा वेल येतोय, पण फळ वाकडे तिकडे गोल चौकणी लांब. तसं सृष्टी वेगवेगळी आहे, पण मी एक आहे. वेल एक आहे, फळ अनेक आहे, आकार वेगळा आहे, जगताचा आकार वेगळा आहे, त्याला धारण करणारा मी एक आहे. काय सिद्धांत आहे? ऐका, सांगते का? मग त्याला सांगायचं पैसे भरायला लागला तर ते बोलायचं नाही माहिती मध्ये. अंगा करणे बहुअसी, उष्णता समान जैसी, तैसी नाना नाही होतू का उजवाकडे, परी बोरीचे हे न मोडे, तैसी भूते अवघडे, परी वस्तू होतू का उजवाकडे. बोरीचे लाकडे येतं, एक बोरी झाड आहे, त्याला सरळ लाकडे वाकडं आहे, तिकडे आहे, चौकणी आहे, बारीक आहे, मोठ आहे, पण लाकूड बोरीच आहे. तसे सच्ची भिन्न आहे, पण ती माझी आहे. होतू का उजवाकडे. काय बाबा बाबा, होतू का उजवाकडे, परी बोरीचे हे न मोडे, तैसी भूत अवघडे, परी वस्तू उजू. हे सगळं भूत नाना आहेत, पण ती वस्तूच्या भूतामध्ये मीच आहे. पण नानाला सोड की तिचं अवघड आहे. परी वस्तू उजू, अंगा करणे भवसी, उष्णता समान जैसी, तैसी नाना जीवराशी, परेशु असे अंगा करणे भवसी. एक उष्णता, त्याच्या ठिंग्या पडल्या, कोळशाच्या, लाकडाच्या, नाना ठिंग्या पडल्या. ठिंगे वेगळे आहे का? पण ठिंग्यात लागणी एक आहे. तसं जग अनेक आहे, त्यामधल्या वस्तू एक आहे. त्याला कुठं जर तुमच्या नादी लागत नाही. गगन भरी धारा, गगन भरी धारा, परी पाणी एकची विरा, तैसा या भूताकारा सर्वांगी तो, तैसा भूताकारी सर्वांगी तो. आकाशातून जेव्हा धारा लागतात सगळ्या पृथ्वीवर, लाखो करोड धारा पाण्याच्या, पण धारामध्ये पाणी एक आहे. तसा सगळ्या विश्वात आधार मी एक आहे. तैसा या भूताकारा
तैसा या भूताकारा सर्वांगी तो. सगळ्या भूताला आकार धारण केला, पण त्या भूताला आकारात मी आहे. तो निर्विकार आहे, भूत विकार आहे. दिसून तिथं त्याचा काहीही त्याला संबंध नाही, त्याला सत्ता नाही. भूताला भूत सत्ताहीन आहे हा सिद्धांत बेटा. सिद्धांत घटून दृष्टांताच्या माध्यमातून स्वरूपाची नजर येणारा महात्मा होतो, आणि जगताची नजर येणारा मातीत जातो, आणि देवाला पाहणारा तो मोहात असतो. 3 वाक्यात मस्त निघाले, एका क्षणात निघतात. मला सुनताय म्हणणार माई, आणि ते अग्नीनं स्वयंपाक झाला, पण धूर काय काम नाही त्याला. धुरापासून काय फायदा. धूर चालला बक बक, तसं आयुष चाललं बक बक. काय बोलत त्या धुराचं. डोळे धूर, डोळ्यात धूर, घरात धूर, तसं बुद्धीत धूर. लय आवड. चला, हे भूतग्राम विषम परिवस्तू ते एतम सम. हे भूतग्राम विषम, हे भूत वेगळे वेगळे, पण त्या वेगळ्या भूतात समय मी वेगळा का. मला म्हणतोच होय विष्णू कृष्ण त्या बाया बघा. महादेव महादेव पाणी घाला घाला, त्यांना कुठून येऊन घाला, कोणत्या खड्ड्यात मला कळत ना. पाणी 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 काय पाणी. बोधाचं पाणी टकूला कोण होता. काय पाणी पागल झाली दुनिया. तो शंकर म्हणजे ज्याची वृत्ती शंकर आहे तो शंकर. तेवढे तर दुनिया चालली म्हणजे मागून डिमांड आहे तुमची. आता कसं तुम्ही बोलायचं नाही समोर तुम्ही. शंकर काय कोण शंकर आहे. ज्या स्थितीमध्ये वृत्ती राहते ते शंकर नाही, तो स्वतः शंकर आहे. त्याला न मागता तो देतो. तो त्याला ओळखा कमी पडतं काही. त्याला ओळखताना ज्ञानमय अवस्थाना रिद्धी होताना फिरतात, मागाच्या आधी देतात. आम्हाला सिद्ध होती, बुद्धी शांत होती, ती ब्रह्मस्थिती. प्रारब्ध थांबतो बेटा, उद्याच्या वेळी जायचा. प्रारब्ध बाजूला जातं ज्ञानानं, आणि सगळे आनंद होतो, आणि ईश्वर प्रगटतो. ईश्वर प्रगटला काय काम पडते. काय अवघड आहे. पण हमेशा आम्ही ऐकलं शंकर. तिथे नाही शंकर, तो स्वतः शंकर. आणि ते जाणून मग जा, मागणं बंद होतं. हा प्राणांत त्रास व्हायला तर मग बोला ना. कारण जीवन जगतानाच पाऊल टाकता येत नाही. तेव्हा गंताला म्हणा देवा काय करू. लाज वाटायची तुला मागायची, पण काय करू. मला चिंतन करायचंय, तुझ्याकडे यायचंय. हे संकट तू तार, आणि तू मला जवळ घे. त्या संकटात तुझ्याकडे येत आहे ना. सगळी चिंता, सगळी कष्ट, सगळी यातना तुझ्याकडे कसं येऊ. संपावून येतो मग. आणि तुझी साधनेमध्ये अंतर पडायला, तू माझ्या आयुष्याचा काल संसारात बुडायला काहीतरी कर. आम्ही काकाला प्रश्न केला, काका आम्ही साधक आहेत. हो बेटा, साधकांना मागू नये, सकाम करू नये माहित आहे, पण जर प्राणांत जर कष्ट पडायले, काका म्हणले करा, तिथंच सोडा. पण जास्त संकट आलं तर तिथं सकाम करून तिथं सोडून द्यायचं. बेटा आम्हाला आडवं यायला काका हे श्रवणाला, हे संकट बंद करा तुम्ही. मग करा तुम्ही बेटा. अति जर प्रसंग आला तर ते करा, तेव्हा मागा तिथंच सोडा असं म्हणायचे काका. आम्ही विचारत होतो ना, कारण मला झाल्या बऱ्याच ताकद नव्हती, काका कशी बी जास्त नव्हतं, पण कधीतरी एखाद्या पाठ झाला, आम्ही सवाळी अंतरायची बसायला. आम्हाला पोत्याची सवाळी काकानं शिवायची. असली सण नव्हती तुमच्यावर. त्यामुळे तुम्हाला गालीच्या काढते, म्हणजे नुसतं बघायला टाका टाका गालीच्या काढते तुम्हाला अंतरायला डोंगर आहे. तसं मजा घ्यावी काही खरे का खोटे. हातानं सवाळ्या शिवायचे, आम्हाला अंतरायची, आणि आम्ही त्याच्यावर बसायचो. पण वाटत नव्हतं आम्हाला चवाळे आमचे महाराज असे कसे.
असं वाटत नव्हतं मला, कारण सूर्य ते परभणीचे चंद्र त्यातून जे बाहेर निघत होत तेव्हा मनात दिव्यच प्रगट होत. ते चव्हाळे घेत सम परिवस्तू ते एक सम घटमटी योम ज्या परी. घटमटी योम ज्या परी. घट आहे छोटा आणि मठ मोठा रांजण. त्या दोघातला आकाश एकच आहे, तर सगळ्या भूतामध्ये मी एकच. हा नाशता भूतभासू. हा नाशता भूतभासू एक आत्मा तो अविनाशू. हा भूताचा भास नाशिवंत आहे, आत्मा अविनाशी आहे आणि तो नित्य, तो तुझं रूप आहे. मग अविनाशी परमात्मा मी असताना विनाशी देहाचा संबंध का करतो, विकार का धरतो आणि दुःखाकडे का रमतो, दुःखाला का ग्रहण करतो. विनाशी आहे तो अविनाशी आहे, मग विनाशी देहाचं दुःख करतो. अविनाशी परमात्म्याचं सुख आहे ना, म्हणून मागं जायचंच नाही. ह्या श्रवणात राहायचं नाही, मग राहतेच ना बेटा, ठेवायलाच लागते. ज्ञानी म्हणजे हेच आहे. मग ते कोण असू दे, ते चमड्याला काय बघायचं, ते कोणत्या चमड्याला काय, त्या चमड्याला काय बघून काय ठेवलं, काय संबंध आहे त्याचा. ते नाहीच आहे अविनाशी. दिसताना ते नाहीये, दिसायच्या आधी नाहीये आणि दिसताच्या नंतर राहणार नाहीये. ते अनित्य कुठं कळते पण जगाला, कळतच नाही लोकांना. दिसणार पण आता घुटमळून 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 हे मोह आहे, दुःख आहे, बीपी कशामुळे. श्रवण नाही, टेन्शन, हे बिमाऱ्या, सगळ्याचं कारण फक्त चिंता. मागं सांगितलं एक 2 वर्ष घालला घ्यायचे, लग्न होतं म्हणून तो आपला सांभाळतो, त्याला सांभाळाच लागून जगासाठी. तो काय नाही नको काय केली धंदा मग सांभाळाच लागून त्याला. आता ऐका. हा नाशता भूता भासू एक आत्मा तो अविनाशू. जैसा राधिके कसू सुवर्णाचा. हा भूत नाशता भूता भासू सिद्धांत बेटा. हा नाशता भूता भासू. भास म्हणजे दिसणं पण नसणं. आता सांगतो तुम्हाला कसं भास. एक आभास, एक भास, एक चिदाभास. आपल्याला सांगायचा भास, ते पुन्हा सांगा. म्हणजे एक भास आहे कुणाचा, जगताचा. तो भास दिसून नसतो. जसं आपण चालताना सावली पडती, त्याच्यामध्ये क्रिया आहे का. ती आपल्या संग चलती का स्वतः चलती. आपण चाललं म्हणून ती सरकती, ती स्वतः सरकत नाही. तसा देह त्याच्यामुळे सरकतो, देह स्वतः सरकत नाही. बापरे बाप. बाकू नका, माझ्या कमी त्रास असते. बाकू नका खाली, बाकू नका प्लीज प्लीज. वासू हा जगताचा भास माने दाखवला आणि माया खोट्याकडे नेती आणि माझं चिंतन, माझा बोध, माझे वेद त्या बुद्धीला माझ्याकडे आणतो. मग तो मायेच्या स्वाधीन राहू नको, माझ्या अधीन ये. जेव्हा बुद्धी अधीन जाती, ईश्वराच्या तर भक्त होती आणि बुद्धी समाप्त होती तर मुक्त. बुद्धी तिथे समर्पित होती तर मुक्त. खूप चिंतन छान निघते. आणि आत्मा तो अविनाशू. हे भूत आहे जगत रूपी आहे ना, भास आहे आणि विनाशी आहे. त्याचा विनाश आहे, दिसतानाच ते नाहीये, पण मी सदा आई आहे, मी अविनाशी आहे. हे ज्याला कळतं ते माझ्याकडे, हे ज्या कळत नाही तो यमाकडे. नाही का, नाही का यमाकडे. के साधके कसू सुवर्णाचा. सोन्याचे तुकडे केले बारीक बारीक बारीक, पण प्रत्येक तुकड्यामध्ये कस तोच सोन्याचा. त्याचा प्रत्येका ठिकाणी मीच आहे, वेगळा आणि दुसरा नाहीच आहे. धर्माहीन एवं जीव धर्महीन तो जीवेशी अभिन्न. पुढे जात नाही काही, कारण मला जपत नाही पुढचं. जीव धर्माहीन तो धर्महीन आहे, भूताचा धर्म नाही.
जीवापाशी जे धर्म आहेत ना, देह माझा, मी येणारा, मी जाणारा, ते तुझे धर्म नाही. जीव अभिन्न, माझ्याशी एक रूप आहे. म्हणजे धर्म घे ना, सत चित आनंद शांत एक रस अद्भुत अविनाशी नित्य. मी नित्य, मी मरणार नाही. असं का वाटत नाही हे माझं वाटतं, मरणार माझं वाटतं. तू स्वतः अमर आहेस आणि मरणाऱ्या वस्तूला प्रेम करतो. किती बुद्धी घाण टाकतो जीव. मला पुढे यायचंच नाही. अमर आहा खरे की पाहते खोटे ते. आणि स्वतः दुःख करून घेतो आपण. दुःखाला गुंडाळून 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 काय अवघड आहे. आता चादर गुंडाळायची तर काढायची उठल्यावर. नाही गुंडाळून गेली बाई, काम कवा करेल. लागल गुंडाळ्या चादर गुंडाळली अंगावर. जमते का नाही. मी झोपले म्हणून आवड तिला. मला जीवेसी अभिन्न, तो जो म्हणजे परमात्मा, तो सदा मी तुझ्या सोबत आहे कृष्ण. मग तुम्हाला बाहेर बघतो रे कानान बास्तरीन टाकतरीन आईड्या पाया गमा. चला देखे तो सुनयन ज्ञानिया माझा, देखे तो सुनयन. सु म्हणजे सुयोग्य ज्ञानी, सु म्हणजे मला जाणणारा प्राज्ञ बुद्धिमान आहे. सुनयन तो जगात सुंदर आहे, जगात श्रेष्ठ आहे तो सुनयन. कारण तो मला जाणून माझ्यापाशी राहतो, अभिन्न भावात येतो, स्वरूपमय होतो, मला प्राप्त होतो. सुनयन काय शब्द आहेत. देखे तो सुनयन ज्ञानिया माझे, ज्ञानामध्ये तो उत्तम बनला, त्याने मला प्राप्त केलं. आणि तो माझ्या सोबत आहे, तो देहासोबत कदापि नाही. हा डिफरन्स आहे. तो माझ्यासोबत आहे. व्यवहार करताना दिसला तो वर्तत असे देही, तो देही ना माझा ठाई. नाही ज्ञानाचा डोळसा माझी डोळस तो विरेशा. हे स्तुती नवी भूसा भाग्याचा तो. हे मी स्तुती करत नाही, खरा भाग्यवान जगात तो माझा ज्ञानी आहे. मी स्तुती करत नाही त्याची. खरा मला जाणणारा डोळा त्याला आहे बुद्धीचा, आणि तो भाग्याचा जगामध्ये भाग्यवान तो आहे. खरंच आहे काय. जाणं भगवंताला प्राप्त केलं, ज्ञान समाप्त केलं आणि त्याचं ऐक्य ईश्वराशी झालं, तो भाग्याचाच आहे. सांगा त्याला कुठे जायचं कुठे यायचं. आता भगवंत भिन्नच नाही तर जायचे कुठं मातीत. तुम्ही नाना भगवंत बघतात, भिन्न भेटत असतात, पण तो एक भगवंतमय झाला कुठं देव त्याला. पण हे अधिकार नसतं म्हणून ते करावं लागतं, आणि ते झाल्यावर हे धरावं लागतं, आणि हे धरल्यावर मुरपाने उरावं लागतं. सगळ्याला चूक म्हणताच येत नाही, कारण ते तपश्चर्या करून त्याला पुढचं फळ असते, म्हणून तो बुद्धी त्याला भगवंत ते घालतो. ही सातोय त्यांची. सुंदर चिंतन छान. पांच मिळावा ओखटी दारू नहे, पांच मिळावा ओखटी. हे देहाची झोळी ना तुझी. एक तीन त्रिकुटी वात पित्त आणि कफ, गुण आणि इंद्रिय आणि पंचभूत ह्यानं बनलेली झोळ आहे. आणि त्याच्याकडे काय बघतोस, त्याला माझं का म्हणतोस, त्याचं प्रेम का करतोस, त्याचा संबंध का वाढवितोस, त्याचं दुःख का भोगतोस. काय चिंता नाही. मिळावा ओखटी. ओखटी म्हणजे कच्चा घाणे. ही जी झोळी तुझी लई खाणे. ओखटी म्हणजे खाणे. त्रिकूट म्हणजे त्याच्यामध्ये वात आणि पित्त भरलेले आहे, आणि तू त्याला माझं म्हणतोस, अभिमान धरतोस, आणि मला सोडून देतोस. किती घाण काम करतोस. सावध हो अर्जुना. हे उघड पांच वेळी हे पंचदा आगी लावली, जीव पंचानना सापडली हरण कुठे. हे आता बघू नंतर भावात सुंदर सिद्धांतावर आपण थांबू. मॅडमची इच्छा आहे की पंच काय घ्यायचंय 65 घेतो, त्यांना आवड आहे खूप.
पुंडलिक वरदाहार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.